तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या जामोद गावामध्ये महाशिवरात्रीनिमित्त जामोदवासियांचे आराध्य दैवत असलेले श्री बेबळेश्वर संस्थान येथे महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती। त्याच निमित्ताने 16 फेब्रुवारी रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। जामोदवासियांचे जागृत असलेले आराध्य दैवत श्री भगवान शंकराचे श्री बेबळेश्वर मंदिर पूर्व दिशेला वाहणाऱ्या 2 नद्यांच्या संगमावर हे प्राचीन मंदिर काळापासून वसलेले आहे। हे मंदिर यादव घराण्याने बांधल्याचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगत होते। मंदिरात प्रवेश करताच समोर हनुमान मूर्ती व श्री गणेशजींची मूर्ती दृष्टीस पडते। गाभाऱ्यात उतरल्यानंतर श्री शंकर भगवान यांच्या शिवलिंगाचे दर्शन घडते। या मंदिरात दक्षिण बाजूला पाण्याचा कुंड असून या कुंडाविषयी गावातील अबालवृद्धांच्या सांगितल्याप्रमाणे पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी आले होते। पाण्याच्या शोधार्थ असताना अर्जुनाने या ठिकाणी बाण मारल्याने कुंड तयार होऊन पाणी वर आल्याची आख्यायिका स्थानिक सांगतात। दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त शिवालयाची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करून पूर्ण परिसर स्वच्छ केला जातो। तर महाशिवरात्रीला या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जामोद। आपल्या विराट नगरी जामोदचे आराध्य दैवत श्री नारायणेश्वर म्हणजेच बेबळेश्वर संस्थानच्या दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्रीनिमित्त महाशिवरात्री महोत्सव यामध्ये शिवपार्वती लग्नविवाह तसेच सकाळचा अभिषेक, रात्रीचा अभिषेक व दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 61 पोते ज्वारी व 9 क्विंटल उडीद सह सर्व डाळी यांचा भंडाऱ्याचे आयोजन केले आहे। अतिशय उत्साहात दरवर्षीप्रमाणे पार पडत असलेल्या महोत्सवामध्ये सर्व पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभागी होऊन देवाधिदेव महादेव यांचे आशीर्वाद घ्यावे ही सर्वांना नम्र विनंती।